हॅलो हॅलो मॅच सुरू करायचे. पंचांना विनंती करतो, आमच्या मॅनेजमेंट कडून हा मेसेज देतोय. बरेच सामने अजून कव्हर करायचे. सामना सुरू करा. जाऊया पुढच्या सत्राकडे आणि ऐकूया पुन्हा एकदा दीपक पाटील सर यांना, रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे सचिव आणि डीपी पॅनलचे प्रोप्रायटर, आणि यांचा आवाज ऐकूया. आज कांचन पालकर चांगला योगायोग आलाय. पीजी पॅनल अँड डीपी पॅनल जे रायगडमध्ये सर्वाधिक पसंतीचे दोन पॅनल आहेत, आणि एक आजचा पॅनल आहे ते विशू कोळी सरांचा पॅनल. धन्यवाद. चला मॅच ऑन करा. वेळेचं महत्व आहे. मगाशी तेजस मात्रे आयोजक यांनी सांगितले का थोडे फास्ट सामने आपल्याला खेळायचे. हॅलो, स्वागतम सुस्वागतम सहर्ष स्वागतम. जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं हार्दिक असं स्वागत आहे. किंजल ट्रॉफी आणि आदर्श ट्रॉफी 2024 आज या स्पर्धेचा 5वा दिवस आणि आजच्या दिवसामधील हा दुसरा सामना. मंगे स्पोर्ट्स खारकोपर आणि सदानंद स्मृती गव्हाण. सामन्याला सुरुवात होते. पहिलाच चेंडू यावेळेस मात्र डायरेक्ट हिटचा प्रयत्न करण्यात आला होता. एक धाव कंप्लीट झाले. सिंगल रन मात्र खातं उघडलं जाईल. कमाल सामना पाठीमागचा पाहायला मिळाला होता. करंजा आणि खेरणे या दोन संघाच्या दरम्यान. गतवर्षी खेरणे संघानं खूप दमदार परफॉर्मन्स या स्पर्धेमध्ये सादर केला होता, परंतु त्यांना पहिल्याच फेरीमध्ये मात्र बाद व्हावं लागलं. परंतु पाहूया दोनही उलवे नोडमधील संघ सध्याच्या घडीला आमने सामने. खारकोपर आणि गव्हाण एकच ग्रामपंचायतीमधील संघ. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. इकडे टॉपेज लागले आणि शॉट फाईन लेगला झेल टिपलाय. फलंदाज होईल बाद. पहिला धक्का या ठिकाणी सहन करावा लागेल. तो खारकोपर संघाचा रणजित पाटीलच्या स्वरूपामध्ये खातही उघडू दिलं नाहीये. 0 या धावसंख्येवर अलंकार कोळीनं मात्र त्याला पाठवलंय ते पॅव्हेलियनकडे. 1 या धावसंख्येवर पहिली सफलता प्राप्त केले ते सदानंद स्मृती गव्हाण या संघानं. टॉस जिंकून पहिल्यांदा क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि अलंकार कोळीचं षटक हे पॉवर प्लेचं सर्कलचं रिस्ट्रिक्शन थोडं स्पीडअप करत राहा, कारण आज थोडंसं उशिरानं चाललोय. पहिला सामना सुद्धा उशिरानं आज सुरुवात झाली. परवा आपण 9 सामने कव्हर केले होते, काल 8 केलेत. आज निदान 9च करायचे आहेत असं सांगितलं आयोजकांनी. त्यामुळं विनंती असेल सगळ्याच खेळाडूंना, कृपया करून सहकार्य करा. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत असताना 3ऱ्या क्रमांकावर आणखीन एक टॅलेंटेड बॅटर पंकज घरत दाखल झालाय. सफलता मिळाली ती अलंकार कोळीला. सर्कलचं रिस्ट्रिक्शन. नेक्स्ट बॉल ओव्हर द स्टम्प्सना स्लाइस झालाय आउटसाइड एज, परंतु शॉर्ट दरम्यानला मात्र बॉल थांबवलाय. 1 रन मिळेल. चांगली बॉलिंग अलंकार कोळी एक चांगला ऑलराऊंडर आहे. टीमचा सुरुवात चांगली करून दिले. क्षेत्ररक्षणाची मर्यादा असणारं षटक. फक्त 2 फिल्डर 30 सर्कलच्या बाहेर आहेत. एक डीप मिड विकेट आणि दुसरा लॉंग ऑफला उभा आहे. बाकी सगळे 9 फिल्डर 30 सर्कलच्या आतमध्ये असताना बिनधास्तपणे खेळण्याची एक मुभा असते ती फलंदाजांना. त्याचा फायदा उठवता आला पाहिजे. परंतु पाहूया पुढे सरसावत थोडासा खेळण्याचा प्रयत्न. अगदी शेवटच्या क्षणाला मात्र त्यानं बॉलला ढकललं मिड ऑफकडे. 1 रन प्राप्त होताना दिसेल. सिंगल कुणाल घरत स्ट्राईक रोटेट करतोय, परंतु पहिल्या 2 षटकांमध्ये चांगल्या धावा येणं अपेक्षित आहे. मंगे स्पोर्ट्स खारकोपर संघ म्हटला की गोलंदाज चांगले आहेत या संघाकडे. विशाल घरत असेल, प्रतीक पाटील, एकापेक्षा एक दिग्गज गोलंदाज सुद्धा आहेत. त्यामुळं धावा येणं फार गरजेचं आहे. इकडे इनसाइड एज घेऊन बॉल शॉर्ट फाईन लेगकडे कोणतीही धाव नाहीये. अगदी टिचून मारा पाहायला मिळाला. पहिल्याच ओव्हरमध्ये गव्हाण संघाकडून अलंकार कोळीनं संपूर्णपणे आघाडीच्या प्रमुख फलंदाजांना बांधून ठेवलंय आणि 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धाव फलकावर 1 गडी बाद 3 धावा. सुपर बॉलिंग अचूक टप्पा, अचूक लाईन आणि लेंथवर गोलंदाजी मधलं कमालीचं नियंत्रण आतापर्यंतचं पाहायला मिळालंय. लोवा फुल टॉस बॉल ट्राय केलाय कव्हर्सला. क्षेत्ररक्षक आहे एक्स्ट्रा कव्हर लाईन फील्ड मध्ये. 1 रन त्या ठिकाणी मिळेल. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त. धाव फलकावर अगदी संत आणि सावधानतेनं सुरुवात पाहायला मिळते ती मंगे स्पोर्ट्स खारकोपर संघाची. 1 गडी बाद 4 धावा.
चांगलं षटक राहिलंय. कबाड संघाच्या दृष्टिकोनातून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांनी टॉस जिंकल्यानंतर घेतला आणि पहिल्याच ओव्हरमध्ये तो सत्काराने सुद्धा लावलाय. यानंतरचा सामना जो असेल तो विनोद स्मृती नायन युवा स्पोर्ट्स नांदगाव आणि त्यांच्या विरोधामध्ये सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा. दोन्ही टीमच्या कॅप्टननी आपण रिपोर्ट करा प्लीज. जसा पहिल्या इनिंगचा खेळ संपेल तसं दोन्ही टीमच्या कॅप्टनमध्ये टॉस केला जाईल आणि जो कॅप्टन या ठिकाणी उपस्थित असेल त्याला टॉस विन घोषित केला जाईल. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. आउटसाइड ऑफ स्टंप लाईन ठेवले. दुसऱ्या ओव्हरला सुरुवात झाली दीपराज कोळीकडून. अगदी तेच केलं होतं अलंकारनं सुद्धा. पहिल्या षटकामध्ये कोणताही स्वैर मारा नाहीये आणि अचूक टप्पा ठेवला आणि इकडे सुद्धा त्याच्याच पावलावर पाऊल टाकत दीपराज कोळीनं सुरुवात केली आपल्या षटकाला. त्यामुळं सर्कल रिस्ट्रिक्शन मध्ये बांधलंय खारकोपरकरांना. आणखीन एक चेंडू लेंथ बॉल. टप्पा पडल्यानंतर वेगानं सरळ यष्टीरक्षकाचा वेध घेणारा डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. अचूक टप्पा हलकासा बाहेरच्या बाजूला कट झाला होता. लेग कटर करण्याचा प्रयत्न परंतु एवढाही नव्हता परंतु बीट करून गेला फलंदाजाला. फुल टॉस आहे ऑन साइडला स्क्वेअरलेकडे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे त्यामुळं फुल टॉस बॉल सुद्धा गॅप मध्ये मारता आला नाहीये. ही खंत मात्र असणार आहे कारण अगोदरच संपूर्णपणे बांधून ठेवले गोलंदाजांना आणि खारकोपर संघ मी तर म्हणेन कुठेतरी आता मात्र एक वेगळ्या एनर्जीनं मैदानामध्ये खेळ करणं गरजेचं आहे कारण आता पाहता पाहता पॉवर प्लेची षटकं समाप्त होणार आहेत आणि असं असताना एकही बाउंड्री अजून आलेली नाहीये. ड्राईव्ह चांगला यावेळेस मात्र परंतु लॉंग ऑनला फिल्डर तैनात करण्यात आलाय त्यामुळं इकडे एकच जाव. थोडी रिस्क घ्यावी लागेल फलंदाजांना कारण 5 ओव्हरच्या सामन्यामध्ये कालही आपण पाहिलं 70 धाबा चेस होताना आपण पाहिल्यात. मागच्याही सामन्यामध्ये आपण पाहिला चेस झाला जो 70 धाबांचा. त्यामुळे इकडे धाबा उभारणं फार गरजेचं आहे. गोलंदाजी चांगली खारकोपरकडे सुद्धा आहे परंतु त्यांना सुद्धा पाठबळ तर धावांचं द्यावंच लागेल ना. या बॅटचा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप. बॅट फिरली गेली अगोदर. बॉल नंतर जात असताना इकडे मात्र आणखीन एक डॉट बॉल. निर्धाव चेंडू. कमाल बॉलिंग केले दीपराज कोळीनं. या ओव्हरमध्ये आतापर्यंत फक्त 2 धाबा दिल्यात आणि संपूर्णपणे कुणाल गरत आणि पंकज गरत बंधूंना मात्र उभं ठेवलंय ते खेळपट्टीवर. यावेळेचा हा चेंडू ऑन साइडला जेल हातामधून निसटलाय. 2 धावा. थोडंसे लेझीनेस पाहायला मिळालं गव्हाण संघाकडून अन्यथा इकडे आणखीन एका फलंदाजाला बाद व्हावं लागलं असतं. पहा हा झेल सहज सोपा होता पोहोचला होता परंतु कॅरी करता आला नाहीये. या 2 मिळाल्या. दोनही गोलंदाजांनी आपापल्या ओव्हरमध्ये 4 धाबा दिल्यात त्यामुळं पॉवर प्लेच्या ओव्हर्समध्ये 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धाबा लागल्यात त्या 1 गडी बाद 8 धाबा. तर 2 ओव्हर्समध्ये फक्त 8 आल्यात. प्रतीक पाटील सुद्धा हताश होऊन पाहत असेल सध्याच्या घडीला परफॉर्मन्स. लवकरच मात्र धावसंख्या वाढवावी लागेल कारण कुठेतरी प्रतीक पाटील सारखा विस्फोटक खेळाडू या स्क्वॉड मध्ये आहे आणि त्याचा सुद्धा जास्त वापर झाला पाहिजे. त्याला सुद्धा जास्त संधी मिळाली तर इकडे खारकोपर संघ जास्त धावा जमवू शकेल. अलंकारचा हा चेंडू सरळ जाऊन शरीराचा वेध घेतला. डायरेक्ट हिटचा प्रयत्न करण्यात आला होता. बॅकअप साठी गेले परंतु थ्रो स्ट्रायकर एंडला. थ्रो परफेक्ट आहे परंतु लावता आलेला नाहीये. कदाचित संधी होती या ठिकाणी ती संधी 2 वेळा मिस केले. जीवनदानच आपण म्हणूया इकडे मिळालं ते पंकजला. या 2 धावांच्या बरोबरीनं टीमची टोटल 10 या आकड्यावर. दुहेरी आकड्यामध्ये संथ आणि सावध सुरुवात सध्याच्या घडीला पाहायला मिळते ती मंगेश स्पोर्ट्स खारकोपरची. अलंकारचा हा फुल ऑन लेंथ खोदून काढला होता. बॅक टू द बॉलर्स ड्राईव्ह. फॉलो थ्रू मध्ये स्टॉप केलाय. कोणतीही धाव नाहीये. कमाल ॲक्युरसी पाहायला मिळते गोलंदाजी मधलं. परफेक्शन पाहायला मिळाले आतापर्यंत. अलंकार कोळीनं प्रभावित केलंय. सुपर बॉलिंग फ्रॉम सदानंद स्मृती गव्हाण टीम. राईट आर्म ओव्हर द विकेट. नेक्स्ट बॉल. चेंज ऑफ पेस. स्लोवर वन होता धीम्या गतीनं ऑन साइडला वाईड स्ट्रॉंग ऑनला. 1 हातामध्ये बॉल स्टॉप केलाय. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी.
2 धावा मिळतील, 2 धावा मिळतील. बाउंड्रीसाठी प्रयत्न केले जातात. गॅपमध्ये बॉल इकडे जरूर आला होता, परंतु तेवढंही टायमिंग नव्हतं, तेवढाही स्ट्रॉंगली फटका नव्हता असंच म्हणावं लागेल. परंतु हे प्रयत्न कुठेतरी बाउंड्रीसाठी अपुरे पडत असताना एक बाउंड्री जो आत्मविश्वास मात्र वाढवेल मंगेश स्पोर्ट्स खारकोपरचा, आणि ती हवी आहे. ओ यावेळेस लॉफ्ट केले बॉलला, वाईड स्ट्रॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या वरतून आकाशाला गवसणी घालणारा एक उत्तुंग असा षटकार येतोय. आणि याच मोठ्या फटक्याची गरज होती ती मंगेश स्पोर्ट्स खारकोपरला, आणि तो आलाय. थोडासा ओव्हरपिच होता यावेळेस, मात्र समोर ड्राईव्ह ऑन ड्राईव्हचा लाजवाब फटका. षटकारानं टीमची टोटल 18 या आकड्यावर 18. पहिला मोठा फटका आलाय खारकोपर संघासाठी. चेंज ऑफ पेस, बॅकफुटला गेला, जागा बनवली, कट केला होता, परंतु बॅकवर्ड पॉइंट क्षेत्ररक्षकांना मात्र कमाल केले. जरूर त्या ठिकाणी रन्स वाचवल्यात. सुपर फिल्डिंग, चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. 1 रन मिळेल फक्त. कारण तिथून बॉल निसटला असता तर कदाचित थर्ड मॅन बाउंड्री लाईन गाठली असती. आउटफील्ड फास्ट आहे मैदानाची. या एकेरी धाबेच्या बरोबरीनं टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 19 या आकड्यावर. यानंतर ड्रिंक्स ब्रेक घेतला जाईल या तिसऱ्या षटकानंतर. तर रेडी राहायचंय 12th मॅन. गोलंदाज तयार. फुल टॉस आहे, फक्त दिशा देण्याचा प्रयत्न, परंतु इकडे मात्र सरळ जाऊन चेंडू स्टंपवर आदळतोय. आणि दुसरा धक्का या ठिकाणी बसेल तो मंगेश स्पोर्ट्स खारकोपर या संघाला. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय, आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर 2 गडी बाद 19 चा फुल टॉस होता, तो नाही कॅरी करता आला. सरळ मी तर म्हणेन त्रिफळा उद्ध्वस्त स्वतः करून घेतला असंच म्हणावं लागेल. पंकज गरजच्या बाबतीमध्ये रणजित पाटील आणि पंकज गरज बाद झालेत. कुणाल गरजच्या साथीला आता मात्र पाहूया शेवटच्या 2 षटकांसाठी कोणता फलंदाज जातोय. आणि ऑब्व्हियसली प्रतीक पाटील जो मगासपासून वाट पाहत होता, जास्तीत जास्त चेंडू त्याला खेळायला मिळणं गरजेचं होतं, परंतु सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर खारकोपर संघ अडचणीमध्ये. 2 ओव्हरचा खेळ अजूनही बाकी आहे. प्रोजेक्टेड याच रन रेटने गेला तर 31 धावा होऊ शकतील, कारण करंट रन रेट जो आहे तो 6.33चा आहे. त्यामुळे 2 ओव्हर्समध्ये इकडे आता मात्र धुमाकूळ घालावा लागेल प्रतीक पाटीलला. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. आणि नांदगाव आणि चिंचपाडा, सुनील स्पोर्ट चिंचपाडा दोन्हीचे कॅप्टन आपण स्टेजवर येऊन बसा. नांदगाव आणि चिंचपाडा या 2 ओव्हर्स नंतर मात्र टॉस केला जाईल. नांदगाव आणि चिंचपाडा दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी या प्लीज. सुरुवात झाली इकडे चौथ्या षटकाला, आणि पहिल्या चेंडूवर मात्र चौकार येताना पाहायला मिळालाय. 4 धावांच्या बरोबरीनं टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचले ती 23 या आकड्यावर. 23 रन्स ऑन द बोर्ड नाव. राऊंड स्टंप्सना इकडे मात्र एज लागले, आणि बरोबर फर्स्ट स्लिप फ्लाइंग स्लिप कडे हा झेल. फलंदाज होईल बाद. आणखीन एक धक्का लागलाय तो मंगेश स्पोर्ट्स खारकोपर संघ. प्रतीक पाटीलला लवकरात लवकर स्ट्राईक मिळणं फार गरजेचं आहे. या मॅचला जर लढायचं असेल, वाचवायचं असेल, तर या फलंदाजाकडून मोठे फटके अपेक्षित आहे, परंतु त्यासाठी त्याला स्ट्राईकवर आणणं गरजेचं आहे.
तर नक्कीच मॅचकडे आपण वळतोय. मंगेश स्पोर्ट्स खारकोपर आणि सदानंद स्मृती गव्हाण आतापर्यंत 23 धावा झाल्यात, 3 गडी बाद. प्रितेश कोळीचं षटक पाहिलं, गोलंदाजीची डिटेल्स पाहिली जिथे अलंकार कोळीनं धावा दिल्या होत्या 4, दीपराज कोळीनं धावा दिल्या होत्या 4. अलंकार कोळीला पाहिलं, त्यानंतर एकंदरीत गोलंदाजीचा आढावा घेतला तर सदानंद स्मृती गव्हाणनं टॉस जिंकल्यानंतर तिखट मारा दाखवला आणि त्यांच्या या गोलंदाजीनं थोडा दबाव निर्माण केला. उचली घेतोय, लाईन चांगली आहे. प्रितेश कोळी यंग स्टार आहेत, युवा गोलंदाजांकडे कॉन्फिडन्स असेल तर आपण पाहतोय ते सुद्धा चांगली कामगिरी करतात आणि उत्कृष्ट कामगिरी आतापर्यंत दाखवली आहे ती सदानंद स्मृती गव्हाणकडून. गोलंदाज प्रितेश कोळी 3 चेंडू 1 डॉट विकेट. स्लोअर 1 चेंडू स्पेस बघा चांगला होता, मागचा चेंडू गुडलेन स्पॉट वरून ऑन स्विंग केला आणि हा स्ट्रेट चेंडू फक्त गती कमी केली. मिश्रित गोलंदाजी, व्हॅरिएशन चांगले. प्रितेश कोळी नॉन स्ट्राईक एंडला उभा आहे, तो ऑलराऊंडर सिक्सर किंग संघाचा प्रमुख खेळाडू प्रतीक पाटील, याच्यावर आता जबाबदारी दबाव वाढेल. फुटवर्कचा वापर, लाईन चांगले, लाईन कौतुक करूया गोलंदाजीचं, मन भरून कौतुक करताना त्यांचे पाठीराखे. किंजल स्पोर्ट्समध्ये जर तुम्ही चांगली कामगिरी केली तर एक नवा कॉन्फिडन्स तयार होतो आणि इथे आपण पाहिलं असेल प्रितेश कोळी समोर या सूरज घरतला पाहतो. आतापर्यंत 3 चेंडू सूरज डॉट खेळला. कुणाल घरतची बॅटिंग पाहिली ज्यामध्ये 10 बॉलमध्ये त्याने 18चं योगदान, 1 षटकार चौकार होता आणि आता क्रमांक 5चा खेळतोय सूरज घरत. टप्पा पडल्यानंतर उसळी पाहायला मिळाली. गुड बॉलिंग. या गोलंदाजाचं कौतुक झालं पाहिजे. नैसर्गिक खेळ त्यांनी त्याचा दाखवला. नैसर्गिक शैलीदार गोलंदाजी कशी असावी, अचूक टप्प्याची गोलंदाजी कशी असावी आणि गोलंदाजीमध्ये काय काय असायला पाहिजे याचं चांगलं प्रात्यक्षिक. चला नेक्स्ट मॅच होईल नांदगाव विरुद्ध चिंचपाडा आणि बाळाला आम्ही विनंती करतोय. 4 षटकं संपली, धावा 23 आहेत, गडी बाद झाले 3. कुणाल कोळी हे षटक क्रमांक 5 हातळेल. करंट रन रेट पाहिला 5.75. गती थोडी कमी आहे. आता प्रतीक पाटीलला शेवट गोड करायचं आणि प्रतीकला हेच करावं लागेल, त्याला आक्रमण करणं महत्वाचं आहे. पहिला चेंडू खोदून काढला, यासाठी ओळखला जातो ब्रिलियंट प्लेयर या आणि हा धमाकेदार फटका. या विलोभनीय फटक्यानं पुन्हा एकदा नजरा ओढून घेतल्यात प्रतीक पाटीलनं. षटकारानं धावसंख्येला जो आळा बसला होता तिथे धावांचा वनवा पेटवायचा. या मैदानावर 70 धावा सुद्धा कमीच आहेत. मागचा सामना 70 धावा चेस केल्या प्रणय कोळीच्या झंझावातानं पराभूत केलं खेळणे संघाला आणि आता प्रतीकला किमान 50 पर्यंत जाण्याचा त्याचा प्रयत्न असेल. मात्र हा यशस्वी होणार का, कारण चेंडू शिल्लक 5. फटका चांगला आहे, सेफ लँड होईल. 1 धाव तर पूर्ण केली, 2 धावेसाठी निघाले. डिफिकल्ट कॅच होती, हातामध्ये पडला होता चेंडू, मात्र हा वेळ मिळाला. जीवनदान मिळेल प्रतीक पाटीलला. प्रतीकचं आतापर्यंत वैयक्तिक योगदान पाहिलं 2 चेंडूमध्ये 8 वर तो खेळतोय. कुणाल कोळी ओव्हर नंबर 5. चेंडू शिल्लक 4. 31 झाल्यात. ऑन साइडला ड्राइव्ह करतोय डीप कडे, फाईन लेग क्लिअर झाले आणि यस मिळतील या वेळेला 4 धावा. मॅच कडे वळूया. वातावरण गरम झालं. 6 षटकार आला, त्यानंतर 2 धावा चौकार आला. प्रतीकनं आपला हल्ला दाखवला, त्यांनी आपला खेळ दाखवला आणि आता पुन्हा एकदा आपल्या संघासाठी एक फायटिंग स्कोर उभा करण्याच्या तयारीमध्ये. कुणाल कोळी शेवटचे 3 चेंडू. मंगेश स्पोर्ट्स खारकोपर, सदानंद स्मृती गव्हाण, कुणाल कोळी. प्रतीकसाठी हा फटका. प्रतीक 4ही बाजूला तेवढा चांगला खेळतो, मात्र तिथे 7 चांगली मिळाल्या. क्षेत्ररक्षणाचं महत्व किती असतं. मागचा सामना खेरणे संघाचं कौतुक करूया, अगदी शेवटपर्यंत लढला. शर्तीचे प्रयत्न यस रेफर केले आम्हाला.
चेक करूया आपण 24 ला इव्हेंटच्या माध्यमातून आमचा अंपायर पॅनल. विशू कोळी सर गव्हाण थर्ड अंपायर आहेत. गव्हाण संघ इथे गोलंदाजी करतोय. 30 मात्र आता आयोजक जातील. तेजस मात्र यांना पाहणार. 36 डिसिजन पेंडिंग. 2 चेंडू बाकी आहेत. धावा दाफलकावरती 36. चला चिंचपाडा संघ कॅप्टन या लगेच. 2 चेंडू नंतर टॉस होईल आणि आपल्याला वेळ दवडायचा नाहीये. थोडा लक्ष असू द्या. प्रतीक पाटील वर जबाबदारी. प्रतीक क्रमांक आला 4 वर. मात्र सुरुवात चांगली झाली होती. मधल्या फळीमध्ये बॅटिंग करत असताना प्रतीक मात्र दीपराज कोळीनं 4 दिल्या. त्यानंतर प्रितेशनं सेफ आहे आतमध्ये चेंडू. कुणाल कोळी शेवटचे 2 चेंडू. 36 रन ऑन बोर्ड. ओ हो हो व्हॉट अ कॅच. संपूर्ण झोकून दिला आणि क्षेत्ररक्षक होत्या प्रितेश कोळी. चांगला झेल टिपलाय. गडी बाद झाला आतापर्यंत बॅटिंग करताना खारकोपर संघ. एकूण धाव संख्या पाहूया. संघाची धाव संख्या 36. रोशन बाळा जर कोणी नसेल तर आपला एक सहकारी पाठवा, कारण आज आम्हाला 9 सामने कव्हर करायचे. सूरज घरत 5 चेंडू खेळला. एकही धाव नाही. तुम्हाला जेव्हा मर्यादित षटकामध्ये बॅटिंग करायची असते तेव्हा एक एक चेंडू महत्त्वाचा असतो आणि आता सूरज त्यामध्ये अपयशी ठरलाय. आता हे आलेलं अपयश तुम्हाला गोलंदाजीमध्ये धुवून काढायचं. मात्र दुसरा अंक बाकी आहे. शेवट गोड होणार का. प्रतीकचं योगदान पाहतोय. प्रतीक एक षटकार एक चौकार. 4 बॉल मधील तो नडला. गोलंदाजांवर हल्ला चढवला आणि वैयक्तिक 13 वर तो खेळतोय. नॉन स्ट्राईक रेंजला उभा आहे. 36 धावा. फुल टॉस चेंडू. ताकद थोडी हवी होती. गॅप मध्ये जरूर आहे. फिल्डर प्रयत्न करेल. ओ चांगला प्रयत्न. डीप लॉंग ऑन कडे प्रयत्न चांगला झालाय. चेंडू अडवलाय. धावेसाठी प्रयत्न आणि धावा पळून काढल्या 3. थोडी पॉवर हवी होती. हिट चांगलं केलं. टाइमला जज केलं. शक्तीचा थोडा अभाव पाहायला मिळाला. पूर्वार्धाचा खेळ समाप्त झालाय आणि धावसंख्या धावफलकावर पाहूया 39. चला गव्हाण संघ लगेच जा मैदानावर. थोडा आम्हाला सहकार्य करा. गव्हाण संघाला विनंती करतो. आणि लास्ट कॉल चिंचपाडा संघाला. लास्ट कॉल. इथून कॉल होणार नाही. लक्ष असू द्या. चिंचपाडा संघाला मी विनंती करेन. गव्हाण संघाला विनंती करतो आपण लगेच या बाहेर. आणि बाळाला विनंती करतो. चिंचपाडा संघ बाळा दुसऱ्या अंकाकडे वळणार आहोत आणि जॉईंट होतील आमचे रॉकस्टार प्रवीण. यांचा आवाज आपण ऐकणार आहोत. प्रवीण गायकर मॅन फॉर्म वाकडी. तर नांदगाव संघ ऑल टीम रेडी आणि कमिटीचं लक्ष आमच्या कमिटीचं लक्ष चिंचपाडा संघ एकाने टॉस करून द्या. स्वर्गीय जुईली तेजस मात्रे यांच्या स्मरणार्थ जय हनुमान दापोली, किंजल स्पोर्ट्स आणि आदर्श ट्रॉफी. तर या स्पर्धेचे काही नियम आहेत. तर टॉस इथे होतोय नांदगाव आणि चिंचपाडा. कॉल नांदगावचा कॉल येतोय. किंजल स्पोर्ट्स त्यांनी कॉल केलाय आणि पाहायचे स्वर्गीय जुईली तेजस मात्रे यांचा आपण पाहतोय कौल आला आणि टॉस जिंकलाय चिंचपाडा संघानं. काही प्लेयर्स आम्हाला दिसत नाही, प्रेझेंट नाही, येतील. टॉस जिंकलाय. पसंती का असेल विचारून सांगतो प्लेयरांना. वेटिंगला ठेवले. आज कशी तयारी आहे. समोर नांदगावशी 2 हात करायचंय. पोरं सगळे आहेत आज आणि नांदगाव संघ पण चांगला आहे. त्यांच्या समोर आमच्या मॅच पण झाली आहेत. 100% देण्याचा प्रयत्न करू आम्ही. या वर्षीचा हंगाम कसा राहिला संघासाठी. स्पेशली आता हंगामाला सुरुवात झाली. नाईट स्पर्धा बाकी आहेत. सुरुवात चांगलीच झाली आमची पण. शुभेच्छा असतील चांगल्या खेळासाठी. डिसिजन पेंडिंग आहे. नांदगावचे आमचे कॅप्टन आहेत. डिसिजन पेंडिंग. ऑल टीम्स तुमचे आले.
नांदगाव म्हटलं तर गोलंदाजी फलंदाजी चांगली आहे। हंगामाला सुरुवात झाली, खेळाडूंचा खेळ चांगला मिळतो, यंगस्टर आहेत। मात्र बऱ्याच वेळा आम्ही तुमचा फेस केलंय संघाचं का गोलंदाजी चांगली होती आणि ऐन मोक्याच्या वेळी बॅटिंग चालत नाही। जरा आम्हाला ऐकायला आवडेल का रणनीतीबद्दल? तर आज संपूर्ण टीम आहे इथे, तर आम्ही समोरचे आमचे 5 ते 6 फलंदाज आहेत आज, त्यामुळे आम्ही बॅटिंगवर जास्तीत जास्त लक्ष देऊ। नक्कीच आपल्याला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा असतील। प्रतीक उद्दार असतील, निशान उद्दार असतील, 2 सख्खे बंधू आणि यांच्या नेतृत्वाखाली खेळणारा नांदगाव संघ। डिसिजन पेंडिंग, नेक्स्ट मॅच आपण जरूर एन्जॉय करणार 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून। डिसिजन आलाय चिंचपाडा संघ फिल्डिंग, 5 षटकेत बरोबरीमध्ये सुटला तर सुपर ओव्हर। या मॅच कडे लक्ष वेधूया आपण। 30 चेंडू मध्ये 40 धावेची गरज। या ऐकूया आपण प्रवीण गायकर यांना दुसऱ्या अंकासाठी। 10चा लॉट्स आहे आज आणि मॅनेजमेंट 1 संघ क्वालिफाय करणार आहे। धन्यवाद। हेलो, थैंक यू सागर मांडवकर। बिल्कुल चलते हैं मैदान की तरफ, जहां पर दूसरा मैच आपके सामने पेश हो रहा है, जहां पर टॉस जीतकर सदन स्मृति विनर स्पोर्ट्स गवान 11 टीम ने फील्डिंग करने का फैसले और पहले बल्लेबाजी करते हुए मंगेश स्पोर्ट्स कारकोपर टीम ने टोटल रन बनाए फिलहाल 39 और 40 रनों का ये छोटा सा लक्ष्य है। लेकिन जिस तरीके से लक्ष्य की चर्चा करेंगे तो कारकोपर टीम के पास गेंदबाजों का काफी कड़क भरना है। उस गेंदबाजी के बदौलत क्या मैच को बनाना चाहेंगे। कुणाल कोहली स्ट्राइकर बल्लेबाज और नॉन स्ट्राइकर बल्लेबाज अनिकेत, माफ कीजिएगा, स्ट्राइक और नॉन स्ट्राइक एंड पर कुणाल और गेंदबाजी की कमान संभालेंगे मंगेश स्पोर्ट्स कारकोपर टीम की ओर से विशाल गरत, बेहतरीन गेंदबाज है। पहली गेंद के ऊपर जिस तरीके से रायगढ़ प्रीमियर लीग में इनका बल्ला बोल रहा था, बिल उसी की तरह यहाँ पर ठीक है, पहली गेंद के ऊपर विशाल के खिलाफ जबरदस्त प्रहार किया और इसी 6 रनों के साथ 600 के स्ट्राइक रेट से बल्लेबाजी करना पसंद किया है। रिप्ले देख सकते हैं यहाँ पर जिस तरीके से गेंदबाजी है, घुटना टेका और कमाल का ये स्ट्रोक धागा स्क्वायर लेग के ऊपर से पहला धमाका निकलता हुआ बल्लेबाज अनिकेत कोहली के बल्ले से 6 रन। विशाल को यहाँ पर सूझबूझ की गेंदबाजी करनी पड़ेगी, छोटा लक्ष्य है, यहाँ पर दबाव डालना पड़ेगा बल्लेबाजों के ऊपर। हाफ ट्रैकर की बॉल जरूर थी, तेजस मात्रे की हल्की सी आवाज है, अरे मारना, लेकिन कहीं ना कहीं यहाँ पर कभी कभी उन गेंदों को सम्मान देना भी बहुत जरूरी होता है। चलिए यहाँ पर डबल रन बटोरे, डबल्स की मदद से यहाँ पर सदन स्मृति विनर स्पोर्ट्स गवान 11 गवान टीम पहुंची है 8 रनों के ऊपर। राइट स्टार्ट यहां पर देने की कोशिश इस वक्त 2 बल्लेबाजों की ओर से। लो फुल टॉस बॉल हल्के हाथों से इस गेंद को स्वीप किया, स्क्वायर लेग में खिलाड़ी मौजूद है, उठाएंगे, फील्ड करेंगे। अनिकेत कोहली के द्वारा हमेशा एक सेंसिबल क्रिकेट हमें देखने को मिला है, परिस्थिति कैसी भी हो उस परिस्थिति के अनुसार खेल खेलना ये बेहतरीन जानता है। लेकिन विशाल एक उम्दा गेंदबाज है, उल्वेनोड प्रीमियर लीग में काफी कमाल का परफॉर्मेंस रहता है इस खिलाड़ी का, और आने वाली 2 तारीख से मेरे ख्याल से उल्वेनोड प्रीमियर लीग का आयोजन भी आपको काफी बड़ा नजर आएगा। फिलहाल यहाँ पर रन संख्या है स्कोर कार्ड के ऊपर 9 रन। अच्छी शुरुआत पहले 3 गेंदों के ऊपर बल्लेबाज अनिकेत कोहली के माध्यम से नजर आती हुई कुणाल इस वक्त आएंगे स्ट्राइक एंड पर। पावर प्ले की पहली गेंद का सामना करेंगे विशाल का, जो लेग स्पिन ऑफ स्पिन के लिए जाने जाते हैं। तो चले इस बार बीट किया, यह इस ताकत स्पिन अटैक गेंदबाजी की। और कभी कभी होता है कि सागर जब स्पिन के खिलाफ आप खेलते हो तो गेंदों को ज्यादा पड़ने ना दे, फ्रंट फुट का इस्तेमाल कीजिए, पैरों का इस्तेमाल कीजिए, ताकि आप जब गेंदबाज को मौका देंगे गेंद गिरने का तो टर्न होगी, और ये तो दोनों टर्न करना जानते हैं तो फिर पता नहीं चलेगा ऑफ है या लेग है। फुल टॉस बैट के टो एंड पर लगी, खिलाड़ी आते हुए, चलिए नन्ना परिंदा था ये बैकफुट पॉइंट के रीजन में, जो शायद पहली मैच खेल रहा होगा। कैच वहां पर छूटा उनके ओर से, मौका था बल्लेबाज कुणाल को आउट कर सकते थे, लेकिन वहां पर मिला मात्र सिंगल्स की मदद से फिर से एक बार स्ट्राइक एंड पर आएंगे अनिकेत कोहली। विस्फोटक बल्लेबाजी के लिए जानते हैं, फिलहाल बड़ा स्कोर होता तो इनकी पारी भी बड़ी हमेशा देखने को मिलती है, लेकिन अभी तक छक्का आने के बाद विशाल ने बांध कर रखा है। सबल कल खेल रहे विशाल के खिलाफ, बड़े शॉट नहीं लगा पा रहे, सिर्फ हल्के हाथों से धीमे धीमे ढकल कर 1-2 लेकर विशाल के ओवर में जो रन आने चाहिए थे वो लेने का काम कर रहे हैं। तो चलिए पावर प्ले पहला समाप्त हो चुका है। पहले ओवर का खेल समाप्त होने के बाद स्कोर कार्ड के ऊपर रन संख्या है 12 रन। 40 का लक्ष्य अब जीतने के लिए 24 गेंदों में चाहिए 28 रनों की आवश्यकता। नेक्स्ट मैच सुनील स्पोर्ट्स चिंचपाड़ा बाला
और उनके खिलाफ आयन युवा स्पोर्ट्स 11 नांदगांव। अभी 2 दिन पहले प्रतीक के सुपुत्र है मेरे ख्याल से आयन, उनका जन्मदिन था, धूमधाम से मनाया गया। आज उसी के नाम से ये टीम खेलेगी। चलिए स्पीड अप कीजिए। 20 मिनट के अंदर 4 ओवर आपके फेंकने बहुत जरूरी होंगे और 25 मिनट में आपकी जो इनिंग समाप्त होना भी जरूरी है। लो स्कोर जरूर है। विशु कोहली कह रहे हैं कि कंचन आप बताइए, लेकिन अंपायर वहां पर लगातार वार्न करते रहेंगे। तो चलिए 28 की अभी भी आवश्यकता है। 24 गेंदों में आप गेंदबाज में परिवर्तन। दूर वाली छोर से प्रतीक। पहली गेंद रिवर्स शॉट्स खेलने का प्रयास, लेग बिफोर द विकेट की अपील, और इस अपील को अंपायर ने स्वीकारा। इंपैक्ट लाइन, पिचिंग लाइन, हिटिंग विकेट, सब कुछ यहां पर देखा और उसके बदौलत शायद ये उंगली उनकी ऊपर उठी खड़ी हुई और इसी के साथ ये पहला करारा झटका लगता हुआ सदरन स्मृति विनर स्पोर्ट्स गवान 11 गवान टीम को। क्या यहां से मैच को बचाया जा सकता है? देखिए टर्न कितनी अच्छी देखने को मिली इस गेंद के ऊपर। हालांकि जब व्यावसायिक क्रिकेट खेली जाती है तो खास करके ओम साई बंगरपड़ा टीम की ओर से हमेशा ये क्रिकेटर खेलते हुए हमें नजर आता है। अच्छी क्षमता है दोनों तरफ टर्न करने की ताकत है इस गेंदबाज में। बल्लेबाजी भी उतनी बेहतर करते हैं, लेकिन आज जिस तरीके से इनके ओर से बल्लेबाजी की अपेक्षा थी वो हमें नहीं देखने को मिली। और फिलहाल स्कोर जो था लो स्कोर के मैच में आप ये दमखम अपना दिखाना चाहती है। मजा आएगा मैच में, मजा आएगा जरूर अगर लगातार विकेटों का सिलसिला यहाँ पर जारी रहेगा और साथ ही साथ दबाव लगातार बनाते रहेंगे। ये गेंदे नहीं चाहिए, ये गेंदे नहीं चाहिए। ऑफ स्टंप से बाहर, वाइड बॉल का इशारा अंपायर का। वाइड के बदौलत एक्स्ट्रास में बढ़ोतरी और इसे 1 रनों की मदद से स्कोर पहुंचा स्कोर कार्ड के ऊपर 13 रनों के ऊपर। पहले मैच में आपने देखा 69 रन यानी कि 67 बने थे, 2 पेनल्टी के रन थे, 70 का टारगेट। बेहतरीन मुकाबला देखने को मिला। लीडिंग एज शॉट कवर में खिलाड़ी जरूर पीछे दौड़ रहे हैं और ये भी कैच ड्रॉप, दूसरा कैच ड्रॉप। और देखते देखते गेंद कवर पॉइंट की तरफ जाती हुई फील्डर आते हुए रुकेंगे, तब तक समय था बल्लेबाजों के पास दूसरा रन लेने का और इसी 2 रनों की मदद से यहां पर स्कोर पहुंचा स्कोर कार्ड के ऊपर 15 रन। ये देखिए काफी देर तक हवा में लहरती हुई गेंद थी। शॉर्ट पॉइंट का खिलाड़ी शॉर्ट कवर पॉइंट के रीजन में आया, कैच छूटा। देखते देखते गेंद कवर पॉइंट सीमा रेखा की तरफ गई और जहां पर 2 रन आसानी के साथ बटोरे बल्लेबाजों ने। पैडल स्वीप घुटने के आधार पर खेलना चाहते थे जरूर। गेंद को यहां पर पूरी तरीके से टर्न दिखाई, बाहर की तरफ निकालने का प्रयास किया और यहां से डॉट बॉल की समाप्ति। देखिए प्रतीक की गेंदबाजी है, उनकी ताकत हमेशा ऑलराउंडर के तौर पर टीम के लिए भूमिका निभाते हैं, लेकिन जो स्कोर की अगर बात करेंगे ये स्कोर को रोकना इनके लिए काफी महत्वपूर्ण होगा। हल्के हाथों से खेला इस गेंद को, जानते हैं कि मुकाबला गिरफ्त में बड़े शॉट खेलने का मौका नहीं, क्या मौका है जरूर लेकिन खेल नहीं पा रहे, क्योंकि एक एक सिंगल के साथ मैच को बनाया जा सकता है। 16 रन बने स्कोर कार्ड के ऊपर। अभी भी जीतने के लिए 24 रनों की अभी भी आवश्यकता है। पावर प्ले का ये दूसरा ओवर है और जिस तरीके से अब तक बल्लेबाजी और गेंदबाजी चल रही, खेल दोनों तरफ बराबर है। चलिए इस बार भी अच्छी गेंद, डॉट बॉल की समाप्ति। मुझे लगता है कि अगर ये 3 ओवर जो है, एक विशाल, एक प्रतीक का, 2 विशाल के ओवर, अगर इन 3 ओवरों में कुछ चमत्कार कर पाएगी मंगेश स्पोर्ट्स 11 खारकों पर, तो निश्चित तौर पर डेफिनेटली ये मैच बनेगा। क्योंकि कभी कभी बड़े स्कोर आसानी के साथ चेस होते हैं तो कभी कभी छोटे स्कोर भी बचाए जा सकते हैं, लेकिन इस तरीके की गेंदें अगर करोगे, मौका आसानी से देंगे तो ये मैच आपके हाथ से निकल जाएगा। लेकिन फील्डिंग क्या कमाल की, डीप लॉन्ग लेग की, डीप बैकवर्ड स्क्वायर लेग की तरफ जबरदस्त फील्डिंग का नजराना वहां पर देखने को मिला कुणाल घरत के द्वारा, जो अपने टीम के लिए जिन्होंने 2 रन तो जरूर बचाए, लेकिन 2 रन लेने से नहीं रोक पाएंगे बल्लेबाजों को और इसी 2 की मदद से स्कोर पहुंचा 18। जीतने के लिए अब चाहिए 18 गेंदों में 22 रनों की आवश्यकता। चलिए फील्डिंग की सजावट तुरंत कीजिए। विशाल नंबर 3 के गेंदबाज बिल्कुल यहां पर आते हुए। विशु कोहली स्टेज के ऊपर से बहुत बोलते हैं कि टाइम पास नहीं करना चाहिए, लेकिन आप जब अंपायर रहते हो ना, तो जब टीम मीटिंग होती है तो घुसिए उस टीम मीटिंग में और चलिए फील्डिंग की तुरंत चर्चा कीजिए। जैसे सैंडी पालकर आपके दोस्त थे वैसे करते हैं। जब टीम मीटिंग होती ज्यादा समय जाता तो आप घुसिए सीधा अंदर, भाई ये समय नहीं है। जो 25 मिनट का आपको उपलब्धि दी है ना, वो हिसाब से आपको क्रिकेट खेलना बहुत जरूरी होता है। चलिए 18 में 22, सिर्फ 4 रन एक्स्ट्रा है बॉलरों के पास। इन 4 रनों के ऊपर कोई अपना करिश्मा दिखा पाएगा? फिलहाल मैच तो अभी कांटे की टक्कर जरूर है दोनों टीमों के बीच में। जिस तरीके से गेंदबाजी चल रही है मैदान के अंदर, कितना भी प्लानिंग कर लीजिए, होता वही है जो समय चाहता है और समय समय का खेल है, जिसका आ गया वो छा गया। हाफ ट्रैकर की बॉल। चलिए यहाँ पर विकेट कीपर दौड़ते हुए गेंद की तरफ, 1 रन मिलेगा। 1 रनों की मदद से स्कोर धीरे धीरे आगे बढ़ता 19 रनों के ऊपर। 21 रन अभी भी चाहिए 17 गेंदों में। विशाल, प्रतीक,
दो महत्वपूर्ण खिलाड़ी है इस टीम के। जब ये दो खिलाड़ी मिलकर कुछ गेम प्लान आंकेंगे, क्योंकि जिस तरीके से बल्लेबाजी में क्षमता कमजोर दिखाई लेकिन गेंदबाजी में ताकत है। अभी भी कहा था जहां पर तेजस मात्रे या आयोजक इस टूर्नामेंट में कि खारकोपर के पास गेंदबाजी का भरना काफी ताकतवर है और इसे गेंदबाजी के बदौलत बचा सकता है, लेकिन जब तक अनिकेत है मैदान में तब तक बहुत सुरक्षित रहेगी यहां पर गवान टीम। उठाने का प्रयास किया हवा में गेंद काफी देर तक, खुद यहां पर बॉलर दौड़ते हुए विशाल। कैच को लेना चाहिए था, आसान भी नहीं था अपने फॉलो थ्रू में कैच को पकड़ना। किसी भी बॉलर्स को ये कैच तो मुश्किल होता है, लेकिन जजमेंट काफी बढ़िया था उनका। अंतिम क्षणों में ये कैच उनके हाथों से छूटी और बल्लेबाज को मिला है जीवनदान, और इसी जीवनदान की मदद से 2 रन तो जरूर मिलेंगे। 2 की मदद से स्कोर पहुंचा है 21 बने स्कोर कार्ड के ऊपर। 9 विकेटें अभी भी सुरक्षित है, ये अच्छी बात होगी सदन स्मृति विनर स्पोर्ट्स 11 गवान टीम को, और उसी के आधार पर अभी तक ये बल्लेबाजी नजर आती हुई। और यहाँ पर देखिए बीट कर दिया है, तूतू में रन लेना चाहते थे लेकिन विकेट कीपर के पीछे गली में बेहतरीन फील्डिंग नजर आई, कोई रन नहीं है। देखिए विशाल कितनी सूझबूझ भरी गेंदबाजी कर रहे हैं। अभी तक रिक्वायर्ड रन रेट की बात करेंगे 7.6 का रिक्वायर्ड रन रेट है, और करंट रन रेट की बात करेंगे 8.4 का ये करंट रन रेट। हवा में गेंद है, इस बार भी मौका मिलेगा। इस बार भी खुद गेंदबाज अपने कैच की तरफ दौड़ रहे थे लेकिन कैच को नहीं ले पाए। दूसरा रन भी मुश्किल था लेकिन वो भी आसानी के साथ देने दिया। थ्रो थोड़ा सा खराब, जहां पर अच्छा थ्रो होता तो निश्चित तौर पर यहां पर आउट होने के चांसेस बन सकते थे। तब तक 2 रन पूरे किए और इसी 2 रनों की मदद से स्कोर पहुंचा स्कोर कार्ड के ऊपर 23। अभी भी जीतने के लिए 17 रनों की आवश्यकता। अगर गेंदबाजी की चर्चा करेंगे तो निश्चित तौर पर यहां पर विशाल ने पहले पावर प्ले में 12 दिए थे, इस ओवर में 5 रन यानी कि 17। इससे पहले प्रतीक का शानदार पावर प्ले का ओवर केवल 6 ही मिले थे, यानी कि विशाल ने अगर पहले पावर प्ले में कम से कम 7 या 8 भी देते तो शायद मैच और भी रोमांचक बन सकता था। और इस बार चलिए जल्दी पिकअप किया इस गेंद को, टर्न पढ़ लिया और शरीर को छोक दिया डीप बैकवर्ड स्क्वायर लेग के ऊपर से। दैट्स अ मैक्सिमम 6 रन, और ये छक्का है ना मैच के जीत के करीब ले जाने वाला छक्का है। 6 रनों की मदद से फिलहाल स्कोर कार्ड के ऊपर 29 रन, मात्र जीतने के लिए केवल 11 रनों की जरूरत। कभी कभी मैचेस जल्दी समाप्त होते तो निश्चित तौर पर थोड़ा सा टाइम भी बचा जा सकता है। ब्रांड उन कपड़ों में नहीं होता मेरे दोस्त जो आप पहनते हैं, ब्रांड आपके कैरेक्टर में होता है, आपके कॉन्फिडेंस में होता है। और कहीं ना कहीं यहाँ पर जो कॉन्फिडेंस लेवल हाई था गवान टीम का, वो काफी अच्छा नजर आता हुआ। 6 रनों की मदद से 29 बने हैं। अब जीतने के लिए मात्र केवल 11 रनों की आवश्यकता। 40 का टारगेट, 13 गेंदें और 11 रनों की आवश्यकता। दोस्तों कहीं मत जाइए, इसके बाद एक और तगड़ा मुकाबला आपके सामने होगा। आयन युवा स्पोर्ट्स 11 नांदगांव विपक्ष सुनील स्पोर्ट्स चिंचपाड़ा के बीच में, लेकिन फिलहाल ये छक्कों के साथ बहुत ही बढ़िया वापसी। स्विच हिट परफेक्ट ऑफ द मिडल, रोकना मुश्किल हो रहा है यहाँ पर अनिकेत कोहली को। जिस तरीके से मोहा कोहलीवाड़ा टीम का अनिकेत कोहली खेलते हैं, बिल्कुल उसी तरह की बल्लेबाजी आज इस गवान के सदन स्मृति विनर स्पोर्ट्स गवान 11 गवान टीम के बल्लेबाज अनिकेत कोहली की बल्लेबाजी नजर आ रही है। 3 ओवर का खेल समाप्त। 3 ओवर के समाप्ति के बाद स्कोर पहुंचा है स्कोर कार्ड के ऊपर 33 रन, यानी कि जीतने के लिए 12 गेंदों में चाहिए केवल 7 रनों की जरूरत। ड्रिंक्स देख सकते हैं, मैदान के अंदर पानी की मांग की जा रही है पूरी तरीके से। यहाँ पर धूप जैसे जैसे होती जाएगी कंचन, वैसे वैसे आप देख सकते हैं कि पूरी तरीके से प्यास बढ़ती जाएगी, क्योंकि कड़क धूप में जब भी मुकाबले खेले जाते हैं तो निश्चित तौर पर यहाँ पर पानी की मांग की जाती है। चिंचपाड़ा और नांदगांव टीम के कप्तान दोनों भी आइए, तेजस मात्रे आपको यहाँ पर बुला रहे। दोनों भी टीमें रेडी रहिए क्योंकि केवल 7 रनों की आप आवश्यकता है। तो चलिए केवल अब 7 रनों की जरूरत नहीं। गेंदबाज आएंगे गेंदबाजी के लिए। अंश मोकल बॉलिंग मार्ग पर यहां पर आते हुए नन्हे कद के गेंदबाज हैं। कप्तान ने जिनके ऊपर भरोसा दिखा, अपना पहला मैच शायद खेलते होंगे। और चलिए रन थोड़े से कम है, इसके बदौलत यहां पर इस गेंदबाज का उन्होंने इस्तेमाल किया गया है। 1 रन मिलेगा। 1 रनों की मदद से स्कोर यहां पर स्कोर कार्ड के ऊपर लेग बाय का इशारा जरूर था। बैट कट शायद बल्ले पर लगी थी ये गेंद। 1 रन तो जरूर मिलेगा और इसे 1 रनों की मदद से 34 रन। केवल 6 रनों की जरूरत है। क्या कोई बड़ा शॉट आकर यहां पर मैच को फिनिश करना चाहेंगे अनिकेत? जी हां, ये बड़ा शॉट खेला है, ये मैच विनिंग वाला छक्का, और इसी के साथ अपनी पहली जीत दर्ज करती हुई सदन स्मृति विनर स्पोर्ट्स गवान 11 गवान टीम। तो आयन युवा स्पोर्ट्स 11
चलिए नांदगांव टीम यहाँ पर रेडी है। चिंचपाड़ा टीम से कप्तान से गुजारिश करते हैं कि आप आइए यहाँ पर।